नमस्कार मैत्रिणींनो, बबिता पाटील यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। आज आपण बनवणार आहोत जवसाची चटणी। जेव्हा भाजीला काही नसतं घरात, तेव्हा भाकरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत ही जवसाची चटणी खूप छान लागते। चला तर मग बनवूया आपण। गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे। छान कढई गरम झाली की त्यात आपण टाकूया स्वच्छ साफ केलेले जवस। जवस छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत। मस्त त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचे। रंग त्याचा बदलला की समजून जायचं की आपली जवस हे छान भाजल्या गेलेले आहे। तसेही ते थोडे भाजल्यानंतर हलके हलकेसे वाटतात। बघा तर मग आपले छान जवस इथं भाजून झालेले आहेत। आता हे जवस आपण बाजूला काढून घेऊया। जवस भाजून रेडी झालेले आहेत। आता आपण ह्याच कढईमध्ये टाकणार आहोत लाल मिरच्या। लाल मिरच्या पण छान आपल्याला भाजून घ्यायच्या आहे। मिरच्या भाजताना गॅसचा पॉवर हा मंदच असावा, जेणेकरून आपल्या मिरच्या ह्या जळणार नाहीत। मिरच्या भाजताना आपण ह्यात थोडं तेल घालूया। जवसाच्या चटणीला तेलाची काही आवश्यकता नसते, पण मिरच्या चांगल्या भाजल्या जाव्या आणि त्याची बारीक पावडर व्हावी म्हणून मी त्यात थोडं तेल घातलेलं आहे। मिरच्या बघा आपल्या छान भाजून झालेल्या आहेत। त्या मिरच्यासुद्धा आता आपण बाजूला काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपण थोडं जिरं टाकूया। जिरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे। चमचाभर जिरे मी यात घेतलेले आहेत। छान ते पण खरपूस भाजून घ्यायचे आहेत। आणि बघा छान आपले जिरे पण आता भाजून झालेले आहेत। हे पण आता आपण बाजूला काढून घेऊया। बघा जिरे काढलेले आहेत। आता ह्याच कढईमध्ये आपण 15 ते 20 लसूण पाकळ्या भाजून घेऊया। लसणाचा थोडा वास जावा म्हणून भाजून घेत आहे। जास्त काही भाजायची आवश्यकता नाही। बघा आपला लसूणसुद्धा आता इथे छान भाजून झालेला आहे। आता लसूणसुद्धा आपण काढून घेणार आहे। आपलं जवसाच्या चटणीचं सर्व साहित्य आता रेडी झालेलं आहे। बघा मिरच्या, जवस, लसूण आणि जिरे। मिक्सरच्या भांड्यात आपण आता मिरच्या घालूया। मिरच्या आधी दळून घ्यायच्या, जेणेकरून त्याची बारीक पावडर होईल। थंड झाल्यावर त्याची पावडर बारीक होत नाही। त्यात 1 चमचा मीठ घालूया आणि बेटा त्याला मिक्सरला फिरवून घेऊया। बघा अशा प्रकारे आपली मिरची पावडर तयार झालेली आहे। ही मिरची पावडर आपण एका भांड्यात बाजूला काढून घेऊया। आता या मिक्सरच्या भांड्यात जवस आणि जिरे फिरवून घेऊया। त्याची पण बारीक पावडर तयार करून घेऊया। आणि यात बघा किती सुंदर पावडर झालेली आहे। आता यात आपण लसूण पाकळ्या आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे। गॅस
मिक्सरवर फिरवून घेतल्यानंतर बघा लसूण पण त्यामध्ये छान मिक्स झालेला आहे. आता आपण यात ॲड करूया मग अशी दळून काढलेली आपली मिरची पावडर. मिक्सरच्या भांड्यात यासाठी टाकायचं आणि फिरवून घ्यायचं जेणेकरून सर्व पदार्थ हे चांगले एकजीव होतील. बघा मिक्सरच्या भांड्याला फिरवून घेतल्यावर छान आपली अशी जवसाची चटणी ही एकजीव झालेली आहे आणि खाण्यासाठी सुद्धा रेडी झालेली आहे. ही जवसाची चटणी दह्याबरोबर खूप छान लागते. जेव्हा भाजीला नसतं तेव्हा खायला चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत मस्त लागते. किंवा जेवताना तोंडी लावायला सुद्धा ही जवसाची चटणी खूप छान आहे. माझी रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट करून सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना माझा बाय.